सातत्यानं तशी मागणी आहे. माझ्या पण डोक्यात एक प्रस्ताव तसा म्हणजे शासनापुढे मांडण्यात आलेला आहे की आपल्या स्थानिक जे काही कंपन्या आहेत काही नसताना आज IT सेक्टरमध्ये जे रोजगार देत आहेत म्हणजे काही मुलांची अडचण असल्यामुळे बाहेर शिकायला नोकरीला जात नसल्यामुळे त्यांना नोकरीच मिळत नाही असं तर त्यांनी केलं नाही. आज ते काही ना काही प्रमाणात लढाई त्यांची सुरू आहे किंवा बॅटिंग करत आहेत. आणि मग असं असताना त्यांच्यासाठी इतर बाहेर येणाऱ्या कंपन्यांपेक्षा त्यांच्यासाठी काही जमिनीचे दर कमी ठेवून त्यांना इतर सुविधा पुरवून त्यांना चालना देण्याच्या दृष्टीने निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. प्राधान्य स्थानिकांनाच द्यायचं आपण ते पहिल्यापासून आपण म्हणतोय. काही त्यातली एक फिक्स पार्ट आपल्या स्थानिक लोकांना आता जे आहेत एक्झिस्टिंग आहेत त्यांना एक्सपेन्शन साठी जसं MIDCचा नियम पण एक्सपेन्शन साठी आपण देतोच ना. फक्त दर कमी असावा यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करा. कारण आता हे शेंडा पार्क वगैरे परिसरात जो दर आहे तो मल्टीनॅशनल कंपन्यांना काय घ्यायला अवघड नाही पण आपल्या लोकांना परवडला पाहिजे अशा पद्धतीने आमचा प्रयत्न असणार. आता त्याच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली पण ते कितपत शक्य आहे त्याचा ते देखील बाब तपासणी सांगितली नाही. पण ठीक आहे जे काही करायचं आहे ते सर्वांच्या विचारूनच करायचं आहे. कुणी यात किंतु परंतु बाळगण्याचं काही कारण नाही. कारण आता माझी सर्वांनाच आपल्या माध्यमातून विनंती आहे की सगळ्यांना बघितलं एकदा आम्हाला बघा आम्ही काय करवलंय. मला असं वाटतं की आम्ही विकासापर्यंत चाललोय. मी मगाशी आपल्याला म्हटलं ना की राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या काहीच केलं नाही. ट्रॅफिक कशामुळे आज वाढलेली आहे. आपल्याला 98ला मंजूर झालेल्या DP मध्ये अनेक रिंग रोड आहेत. ते जर झाले असते तयार तर सगळी ट्रॅफिक डायव्हर्ट झाली असते. आज रिंग रोड एकही झालेले एकही सिंगल मी बाकीचं सोडून द्या म्हणजे एक सुद्धा कनेक्टिव्हिटी व्यवस्थित नाही असं म्हणणं चुकीच नाही. तर हे रोड झाले पाहिजे होते. पार्किंगचे स्लॉट्स तयार झाले पाहिजे होते. पार्किंगचे मल्टी स्टोरेज पार्किंग तयार झाली पाहिजे. ट्रॅफिक काय गाडी एक ठिकाणी लावायला जागा नसली तर रस्त्यावर लावणार पुन्हा रस्त्याची डावी बाजू ऍक्वायर करत गेले. हे सगळं आता येणारा DP जो आहे आता DPचं आपलं काम सुरू आहे. आणि या DP मध्ये नव्यानं रिंग रोड असतील ट्रॅफिकची काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी आपण घेतो. ओपन स्पेस मध्ये इतर सुविधा असतील या सगळ्या घेणार आहेत. मला वाटते कोल्हापूरची संस्कृती किंवा आमच्या कोल्हापूरच्या माता एवढ्या त्यांना कोणी मुलांच्यावरती त्यांचे संस्कार कमी असेल असं मला वाटत नाही. मुलं बिघडत असं शेवटी आपल्या हातात आहे. आपली मुलं पण बाहेर जाऊन राहतात ना. ज्याला बिघडायचं तर इथं पण बिघडतोय पण बाहेर जाऊन बिघडणार तर तिकडे जाऊन चांगलं राहू शकतोय. आता हे सगळ्या आपलं बघा हे तर आता डेव्हलपमेंट तर व्हायलाच पाहिजे. शेवटी बाहेर जाऊन सर्व्हिस मिळण्यापेक्षा इथं तर चांगला आहे ना घरी राहतो आपण. या आहेत सामाजिक समस्या काही त्यावर आपण कंट्रोल ठेवू ना. ही देखील आपली तुमच्या आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. अजून एक गोष्ट मी सांगायची राहिली आहे. यामध्ये 20,000 मीटर मध्ये स्थानिक जी लोक होती शाहू मध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा घर देते. 20,000 मीटर त्यांची मागणी आहे त्याप्रमाणे त्यांना 20,000 मीटर जागा ठेवते म्हणजे 2,000 मीटर सॉरी 2,000 5 एकर मध्ये टेक्सटाईल डिपार्टमेंट जे काही करणार जो डेव्हलपमेंट आहे ते स्वतःच्या खर्चाने करणार. ते डिपार्टमेंट करणार टेक्सटाईल. 21 एकर मध्ये जे काही करायचं आहे ते काल अशी त्यामध्ये निर्णय झाला की आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमवेत नगर विकासच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून त्याला मागणी करायची. आता अजून ती मान्य म्हणजे मागणी व्हायचा विषय नाही. तसं एकदा त्याचं एकमेकाला कोणाला काय द्यायचं ठरल्यानंतरचा विषय आहे पण ते होणार. त्यांचे पण विचार घेऊ आपण कोण पुनर्जीवित करणार आहे त्यांना आपण एकत्र घेऊ. पुनर्जीवित केल्यामुळं काही आणखीन चांगला फायदा होत असला तर अत्यंत चांगला आहे ना. सगळ्यांचे विचार घेऊन तो नाही काय झालंय की आपलं ह्याचा जो काम सुरू आहे ना बास्केट ब्रिजचं त्याचा आता शेवटच्या अंतिम टप्प्यात डिपेंड त्यानंतर कुठं कमान घ्यायचे करायचं. पैशाचा काही प्रश्न नाही. निधीचा काही विषय नाही. त्याला निधी आपल्याला शिल्लक आहे. ते 2-3 कोटी रुपये काय त्याचा काही विषय नाही. माझा वैयक्तिक निधी 5 कोटी रुपये तो पण लगेच देऊ शकतो मी. तर ते अजून आपल्याला मिळायचं आहे. त्यांची साईट व्यवस्थित मिळाली नाही ती महापालिकेचे अधिकारी लोकेट करतील त्यानंतर लगेच चालू करायचं. बघा यामध्ये तुम्हाला मी परत एकदा आपण तिथंच येतोय की ड्रेनेजच्या गोष्टी काही झाल्या नाहीत. पाणी पुरवठ्याचे विषय गंभीर आहेत. गटारींचे विषय गंभीर आहेत. त्यासाठी आता आपण जे कोल्हापुरात MRDPचा जो प्रोजेक्ट आपण राबवतोय कोल्हापूर सांगली आणि इचलकरंजी या 3 नगरांमध्ये तो प्रोजेक्ट राबवतोय आपण. या तिन्हीचे मिळून जवळपास 1,500 कोटीच्या रुपयाच्या वरती त्याला निधी आहे. तिन्ही नगरांना आपल्या महापालिकांना. यामध्ये सगळे नाले आपण घेतलेले आहेत डायव्हर्ट करण्यासाठी. म्हणजे नाले जरा मोठे केलेले आहेत. नाल्यातला गाळ काढलेला आहे आणि नाल्याच्या मी तुम्हाला सांगतो ते मग सांगायचं राहून गेलं. आता जयंती नाला आपला मोठा आहे तर त्याच्या बाजूला एक फ्लोटिंग गार्डन म्हणून एक रिझर्वेशन असतं.
तर ते डेव्हलप आपण करतोय की जवळपास 16 किलोमीटर एकूण शहरामध्ये गोमती नाला, दुधाळी नाला आणि जयंती नाला या तिन्ही 16 किलोमीटर नाल्यांवर आपण त्या ठिकाणी स्केटिंगचे ट्रॅक देतोय, सायकलचे ट्रॅक शहरात आतलं सांगालोय मी, इथं नाले ज्याला जागा व्यवस्थित मिळताची 16 किलोमीटर मध्ये विरंगुळा केंद्र आहे, बाग बगीचे करतोय, झाडी मोठ्या प्रमाणात लावतोय, त्यामध्ये आहे बरं का त्या प्रोजेक्टमध्ये. आणि नाले मोठे करण्याचं देखील त्यामध्ये काम आहे. त्यात दुधाळी नाला असेल, गुमती नाला आहे आणि आपला जयंती नाला, हे तिन्ही नाले त्यातली काढून म्हणजे आपण गाळ काढून मोठे करणे असे सगळे यामध्ये विषय. तो अमृतचा ठेकेदार महान कोण आहे एवढा बघायला पाहिजे. त्याला 8 वर्ष काम करायला येणं झाले. कोण आहे तू बघतो बघा, मी या बाबतीमध्ये कुणी जर चुकत असला काय निदान नाव तर सांगा, त्याला बोलून घेतो ताबडतोब तुमच्या समोर उद्याच्या उद्या. मी आता अधिवेशन झालं नाही, या बाबतीमध्ये मी आढावा घेतला.